आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आपला पराभव निलेश राणेंच्या एंट्रीमुळे झालेला आहे। पराभूत उमेदवार समीर नलावडे यांचं हे वक्तव्य आता समोर येत आहे। नलावडे हे कणकवलीतील भाजप पराभूत उमेदवार आहेत। आपला पराभव हा निलेश राणेंच्या एंट्रीमुळे झाल्याची कबुली या ठिकाणी समीर नलावडे यांनी दिली आहे। निलेश राणे साहेब आले नसते, शेवटी राणे फॅमिलीतले ते प्रतिनिधी आहेत, राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत। तर ते जर आले नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो माझा पराभव झाला नसता। निलेश राणे साहेबांच्या एंट्रीमुळे आमचे जे पूर्वांपारचे मतदार आहेत, राणे साहेबांच्या बाजूने राणे यांना मानणारा जो गट होता तो थोडासा संभ्रमावस्थेत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचा मला मताच्या रूपाने धोका निर्माण झाला। पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये आणखी एक धक्का बसतोय। युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बबलू शेलार हे गजानन शेलार यांचे पुतणे आहेत। गजानन शेलार पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष। बबलू शेलारांच्या पक्ष प्रवेशावर मात्र गजानन शेलार यांनी चुप्पी साधली आहे। पुणे महानगरपालिका निवडणूक भाजपाच्या 62 उमेदवारांची यादी तयार झालेली आहे। 26 तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या निवडणुकीत ज्या जागा निवडून आलेल्या होत्या त्यामधील 62 जागांवर तयारी पूर्ण झालेली आहे। महायुतीत भाजप सर्वाधिक 135 ते 140 जागा लढणार असल्याची माहिती समोर येते। सांगलीच्या तासगावमध्ये भाजपाचे डिपॉझिट जप्त झालेत। भाजपाचे संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट हे जप्त झालेले आहेत। पक्षातील अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम पाहायला मिळतोय। भाजप तालुका अध्यक्षाला पदावरून हटवा, तासगाव भाजप पदाधिकारी उमेदवारांची या संदर्भात मागणी होतीये। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो। मला मतदान 75 पडलं। जे मतदान पडलं ते पक्षाचे वरिष्ठ आपले तालुका अध्यक्ष कडून जी मदत पाहिजे होती ते तालुका अध्यक्षाकडून मदत मिळाली नसल्यामुळे मी उमेदवार म्हणून तिथं पडलेलो आहे आणि आमचं 24 मधील सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाले। थेट नगराध्यक्ष पदाचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि हे जे कारणीभूत आहेत ते तालुका अध्यक्ष आहेत। तरी वरिष्ठांनी ह्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊन आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी। आमची मंडळी 2 नंबर तासगाव 2 नंबर 2 अ मधून निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीकडून। तर आम्हाला आता ह्या वेळेला 70 मतं पडलेली आहेत। मागच्या वेळेला जेव्हा आम्ही निवडणूक लढवली तेव्हा आबा काका एकत्र होते, तरी आम्ही 1500 मतदान घेतलेलं होतं आणि वरिष्ठांकडून रसद नाही मिळाल्यामुळं आमची शीट पडलेली आहे। तर याची जबाबदारी वरिष्ठांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे। संदीप आबा गेड्डेंना डावलल्यामुळं तासगाव नगरपालिकेला कसा फटका बसला हे सगळ्यांनी बघितला आहे। हाच फटका जर जिल्हा परिषद पंचायत समितीला बसवायचा नसेल तर वरिष्ठांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा। तासगावची नगरपालिकेची निवडणूक हे तासगावकरांसाठी महत्त्वाची होते आणि त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष हा महत्त्वाचा होता। यांचं पहिल्यांदाच पॅनल लागणार होतं ह्या वर्षी 2025 साली। या भारतीय जनता पार्टीचा पाक सुपडा साफ करून टाकला आणि हा विरोधकांनी केला नसून हा तालुकाध्यक्षांनी केला। त्या तालुकाध्यक्षानं ही सगळ्याची जबाबदारी घेऊन एक तर स्वतः राजीनामा द्यावा, नसेल तर आम्ही वरिष्ठांच्याकडे तक्रार करून यांची हकालपट्टीची मागणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।